नमस्कार दोस्तों, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दिवाळीच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजचा आपला या खूप महत्त्वाच्या अशा प्रकारात इयत्ता 10वीचा मॅथ फर्स्ट मॉडेल आन्सर ऑफ फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन 2020 या 2020च्या आपल्या या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. दिवाळीच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मला सांगताना खूप आनंद होत आहे मित्रांनो की बोलत बोलत आपण आता मार्च महिन्यापासून तर दिवाळीपर्यंत आपण घरी असताना सुद्धा आपली ही जवळजवळ तिसरी-चौथी परीक्षा असेल की ज्याच्याबद्दल मी आपल्याला मार्गदर्शन करत आहे. तर आज आपण परत पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की अल्जेब्रा इयत्ता 10वीच्या अल्जेब्रा या विषयाबद्दल आपल्याला कोणतीही अडचण असू नये म्हणून आपण एक वेगळा उपक्रम राबवला आणि बोलता बोलता आपला सिलेबस आपण कव्हर केलेला आहे. आणि आज आपण एक क्वेश्चन पेपर बद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. तर त्याला बघूया ती क्वेश्चन पेपर की नेमकं तुम्हाला त्या क्वेश्चन पेपर बद्दल कोणत्या अडचणी असू शकतात, कसे मार्क द्यायचे आहेत, कोणत्या स्टेप त्या ठिकाणी एक्सपेक्टेड आहेत ते आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. सो बघा, ही आहे आपली क्वेश्चन पेपर विद्यार्थी मित्रांनो. या क्वेश्चन पेपरमध्ये फॉर्मॅट तुम्हाला सर्वांना माहिती आहे. क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये मल्टिपल चॉईस असतात. क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये 4 क्वेश्चन्स एक मार्कांचे तुम्हाला दिलेले असतात आणि त्या एक मार्काचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करायचे असतात. देयर इज नो ऑप्शन. क्वेश्चन नंबर 2 ए मध्ये तुम्हाला 3 ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिलेल्या असतात. 3 पैकी 2 ऍक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात ॲज शोन इन द क्वेश्चन पेपर. आणि क्वेश्चन नंबर 2 बी मध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन दिले असतात आणि 5 पैकी 4 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. क्वेश्चन नंबर 3 ए मध्ये तुम्हाला एकच ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची असते, 2 दिलेले असतात. आणि क्वेश्चन नंबर 3 बी मध्ये तुम्हाला 3 पैकी कोणते तरी 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात विद्यार्थी मित्रांनो. सो आता चला बघूया एक 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन पैकी 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात जे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहेत मित्रांनो. आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2 पैकी 1 हे मात्र तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेला चालना देणारे ऍक्टिव्ह अशा प्रकारचे आणि क्रिएटिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला असतात, तर त्याच्यावर तुम्हाला कन्क्लुजन तुम्हाला या ठिकाणी द्यायचं असतं. तर चला बघूया विद्यार्थी मित्रांनो मॉडेल आन्सर ऑफ द ईच अँड एव्हरी क्वेश्चन ऑफ दिस क्वेश्चन पेपर. बघा दिसतंय आपल्याला हे पहिला क्वेश्चन होता. हा दुसरा क्वेश्चन या ठिकाणी पहिलं पेज होतं की ज्याच्यावर क्वेश्चन 2 पर्यंत आहे. हे दुसरं पेज आहे की त्या ठिकाणी क्वेश्चन 3 पर्यंत आहे. आणि तिसरं पेज आहे की त्या ठिकाणी क्वेश्चन 4 आणि 5 पर्यंत कव्हर अप आहे. तर चला बघूया मित्रांनो व्हॉट इज द मॉडेल आन्सर ऑफ द ईच अँड एव्हरी क्वेश्चन. सो पहिलं जे क्वेश्चन आहे मित्रांनो या ठिकाणी एमसीक्यू. बघा एमसीक्यू लिहिताना फक्त ऑप्शन नंबर लिहायचा असतो, बाकी कोणतंच तुम्हाला लिहायचं नसतं. ओनली राईट द ऑप्शन नंबर. बघा या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो, जसं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं ना त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मॉडेल आन्सर जसं दिलंय तसंच लिहायचं आहे. उत्तर लिहायचं भानगडे ओनली करेक्ट ऑप्शन. जे उत्तर करेक्ट ऑप्शन मध्ये त्या ऑप्शनचं फक्त क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. आणि तसं जर लिहिलं तुम्ही तर प्रत्येक बरोबर उत्तराला 1 मार्क द्यायचा. या ठिकाणी 4 मार्क तुम्हाला असणार आहेत. आपल्या प्रश्नपत्रिका बघायची आणि त्याप्रमाणे हे त्याचं उत्तर आहे. फक्त असंच उत्तर लिहायचं, दुसरं कोणतंही उत्तर तुम्हाला लिहायची आवश्यकता नाहीये मित्रांनो. चला जाऊया क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये. क्वेश्चन नंबर 1 बी चा विचार केला तर जे पहिला क्वेश्चन बघा या ठिकाणी एक क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला दिलं आहे, त्याची m = -7 सोल्युशन आहे किंवा नाही. सो सोल्युशन आहे किंवा नाही हे जर बघायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर LHS आणि RHS सारखं यायला पाहिजे जसं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. सो LHSच्या किमतीमध्ये LHS जे तुम्हाला दिले आहे लेफ्ट हँड साईड, त्या लेफ्ट हँड साईडमध्ये तुम्हाला m ची किंमत -7 ठेवायची आहे. आणि -7 ठेवल्यानंतर जर समजा LHS ची किंमत आणि RHS ची किंमत सारखी झाली, जशी या ठिकाणी सारखी झालेली आहे, असं झालं तर मग आपण कन्क्लुजन द्यायचं की m = -7 इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन. अंडरस्टँड फ्रेंड्स. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे आपल्याला या ठिकाणी समजणं आवश्यक आहे मित्रांनो. सो जर डिसिजन घ्यायचं की वेदर इज सोल्युशन ऑर नॉट, देन कन्सिडर ओनली LHS. आणि LHS कन्सिडर केल्यानंतर मग RHS = आहे की नाही ते फक्त कन्क्लुजन द्यायचं आहे. सो इथं LHS पण 0 झालेली आहे आणि RHS पण 0च आहे. सो दॅट्स वाय येस इट इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन. क्वेश्चन नंबर 1 बी फ्रेंड्स. क्वेश्चन नंबर 1 बी जे आहे ना या ठिकाणी त्याच्यामध्ये त्याला दुसरं जे एक्झाम्पल आहे दॅट इज स्टेट अँड जस्टिफाय द गिव्हन सिक्वेन्सेस AP ऑर नॉट. AP आहे किंवा नाही हे जर तुम्हाला डिसिजन घ्यायचं असेल ना तर काय करायचं मित्रांनो, ते डिफरन्स बिटवीन द एनी 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म मस्ट बी कॉन्स्टंट हे तुम्हाला कन्क्लूड करायचं आहे. सो या ठिकाणी ज्या तुम्हाला टर्म्स दिल्या आहेत त्यांना T1, T2, T3 आणि T4 असं नोट करायचं आणि डिफरन्स करायचा एनी 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला. 3 डिफरन्स या ठिकाणी मी काढले आणि 3ही डिफरन्स या ठिकाणी समान आलेले आहेत. अँड दॅट्स वाय येस
मित्रांनो जे दिसतंय ना या ठिकाणी त्याच पद्धतीने येस डिफरन्स इज कॉन्स्टंट. डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर गिवन सिक्वेन्स इज अन एपी. एक्झॅक्टली. सो अशा पद्धतीने तुम्ही जर बरोबर लिहिलं तर या ठिकाणी डिफरन्स कळायला अर्धा मार्क आहे आणि ते सिक्वेन्स एपी आहे लिहायला अर्धा मार्क आहे. जर या ठिकाणी मी नोट केलेलं नाहीये तरी आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 1B मध्ये जो थर्ड आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. व्हेरी सिंपल. 5 आणि 1 पहिला क्रॉस प्रॉडक्ट आणि दुसरा क्रॉस प्रॉडक्ट या ठिकाणी समान येणं आवश्यक आहे. तुम्हाला दिसतोय विद्यार्थी मित्रांनो की 5 आणि 1 चा पहिला क्रॉस प्रॉडक्ट 5 आला आणि 2 आणि -3 चा दुसरा प्रॉडक्ट -6 पण मायनस बिकम +6. सो 5 + 6 = 11. सो द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज 11. अशा पद्धतीचा हा 1 मार्क या ठिकाणी आहे. द नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 1B मधील फोर्थ अँड लास्ट वन. या पहिल्या क्वेश्चन मध्ये एक सर्वात महत्त्वाची रिस्क अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की इथं कोणत्याही प्रकारचे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल राहत नाही. very very much you must know there is no any option taking place, so you must know. So for that purpose तुम्हाला प्रत्येक 1 मार्काच्या क्वेश्चन मधला अर्धा सुद्धा मार्क या ठिकाणी जाता कामा नये याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. किती सोपा क्वेश्चन नंबर 1B मधील फोर्थ एक्झाम्पल होतं मित्रांनो की इफ द 2 coins are tossed then write down the sample space and the number of sample point in the sample space. So या ठिकाणी 2 coin टॉस केले असताना HH, HTTH and TT and N of S = 4. yes. So अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मार्क पण दिलेले ते लिहायचे आहेत, नोट करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2 ला आपण सुरुवात करूया. तो पहिला जे आहे ते ऍक्टिव्हिटी आहे. 3 पैकी 2 ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत मित्रांनो. या ठिकाणी एक टेबल तुम्हाला दिले बघा. हा तो टेबल या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे ना विद्यार्थी मित्रांनो. या टेबल मध्ये तुम्ही जे पाहत आहे ते टेबल येस. सो डायरेक्ट टेबल भरला तरी चालेल, नो डाऊट. आपण डायरेक्ट जरी टेबल भरला तरी चालेल, पण मी या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेलं विद्यार्थी मित्रांनो. सो सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की कसं ते उत्तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, म्हणून मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. सो सॉल्व्ह केल्यानंतर काय होणार आहे तुम्हाला कळतंय बघा ती व्हॅल्यू तुम्हाला कशी आलेली आहे. समजलं. सो याप्रमाणे बरोबर बॉक्स पण करायचे आहेत. बॉक्स पेन्सिलने करायचे नाहीत, बॉक्स पेनने करायचे आहेत. बरोबर प्रत्येक बॉक्सला तुम्हाला अर्धा मार्क आहे. सो क्वेश्चन नंबर 2 हे परत एकदा अरिथमॅटिक प्रोग्रेशन वरचा आहे. या ठिकाणी इथं 1, 8, 59, 22 मला दिलेले आहेत. फक्त बॉक्सेस भरत जायचे. हिअर व्हॉट इज द T1 म्हणजे फर्स्ट टर्म, T2 म्हणजे सेकंड टर्म. व्हेरी व्हेरी सिंपल. पहिला अर्धा मार्क तर प्रत्येकाला मिळाला पाहिजे. पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म, चौथी टर्म. सो व्हेरी सिंपल फ्रेंड्स. सहज तुम्हाला या ठिकाणी या दिलेल्या आन्सर मध्ये तुम्हाला मिळणार आहे, नो प्रॉब्लेम. सो देन आफ्टर दॅट T2 - T1 म्हणजे परत किंमत तुम्ही टाकणार आहेत. किती आपल्या समोर आहे 8 - 1 7. T3 - T2 तो पण 7 म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला जे काही डिफरन्स तुम्हाला आले दॅट इज नथिंग बट D. येस. सो D इज 7. सो याच्यावरून तुम्हाला कन्क्लुजन मिळणार आहे आणि D ची किंमत तुम्हाला 7 मिळणार आहे ऍज शोन इन द मॉडेल आन्सर. क्वेश्चन नंबर 2A मध्ये जे थर्ड होतं मित्रांनो व्हेरी सिंपल ऍक्टिव्हिटी होती. खरं म्हणजे ही सिंपल ऍक्टिव्हिटी आहे की त्या ठिकाणी CGST तुम्हाला दिलंय. आपल्याला माहिती आहे CGST आणि HGST सारखा असतो. सो CGST तर 9% आहे, HGST ऑल्सो 9%, नो प्रॉब्लेम. सो HGST असो 9% आणि GST म्हणजे काय असतं तर CGST आणि HGST ची बेरीज सम असते. ऍक्च्युअली दोन्ही समान असतात, एकाच्या कोणाची डबल पण असू शकते. सो GST इज 9 + 9 अँड दॅट इज 18%. सो व्हेरी व्हेरी सिंपल. पहिला बॉक्स बरोबर भरला तर 1 मार्क आहे आणि दुसरा बॉक्स बरोबर भरला तर आपल्याला परत 1 मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो. किती सिंपल अशा प्रकारचं 2 मार्कांचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं होतं की आपल्याला कोरोनाच्या काळात सुद्धा आपल्याला उत्तरं मिळावेत, आपण अभ्यास करायला प्रवृत्त आहेत, उद्युक्त आहेत आणि त्यासाठी असे सिंपल क्वेश्चन्स आपल्या या ठिकाणी तयार केले होते. क्वेश्चन नंबर 2B मधील जे पहिलं या ठिकाणी एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी आता किती एक्झाम्पल असतील मित्रांनो 5 आणि 5 पैकी तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील 4. क्वेश्चन 2A मध्ये 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे होते आणि क्वेश्चन 2B मध्ये B मध्ये 5 पैकी 4 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. सो व्हॉट इज द फर्स्ट वन. गिव्हन डाटा होता, त्या डाटाचा तुम्हाला मीन बाय डायरेक्ट मेथड. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे डिडक्ट होऊन गेल्या सर्व सिलेबस आणि इतर ज्या 2 मेथड आहेत मीन काढायचे त्या डिडक्ट झालेल्या आहेत. म्हणजे ॲझ्युम मीन मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड येणारच नाही आहेत. डायरेक्ट मेथड व्हेरी सिंपल मेथड तुम्हाला राहिलेली आहे. कोण म्हणतो अल्जेब्रा कठीण आहे, किती सोपी डायरेक्ट मेथड आहे. फक्त फॉर्म्युला माहिती पाहिजे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला. बघा मित्रांनो फॉर्म्युला तुम्हाला नोट केला या ठिकाणी. आय शोन दिस फॉर्म्युला x बार = समेशन ऑफ fi xi अपॉन समेशन ऑफ fi. सो या किमती मिळण्यासाठी टेबलमध्ये चेंजेस केलेत मित्रांनो. xi म्हणजे काय क्लास मार्क
क्लास मार्क कसा काढलेला आहे तर ते क्लासचे जे काही लिमिट आहेत बघा अप्पर आणि लोअर दोघांच्या बेरजेला 2ने भाग देत जायचे. उदाहरणार्थ 0 to 2 या क्लासचे अप्पर आणि लोअर लिमिट 0 आणि 2 आहे. सो त्याच्या दोघांची बेरीज 2 आली त्याला 2ने भाग दिला उत्तर 1 आला म्हणून त्याच्या क्लास मार्क या ठिकाणी 1 दिसतोय. करेक्ट. सो अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर फाइंड आउट करत जायचं आहे. मला वाटतं कोणतीही अडचण येत नाही. टेबल समोर दिसतं त्याच्यावरून FI ची सर्व बेरीज केली की समेशन ऑफ FI आणि FI XI चा गुणाकार केल्यानंतर त्यांची जर बेरीज केली तर समेशन ऑफ FI XI उत्तर आलं तुम्हाला 4.36. युनिट काय असेल तर क्लासचं जे युनिट असेल तेच युनिट या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. क्वेश्चन नंबर 2B. येस बघा या ठिकाणी जे स्टेप दिला की 3 कॉइन्स आर टॉस्ड. 3 कॉइन टॉस केले असताना जसं आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे मित्रांनो त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. 3 कॉइन टॉस केले असताना हा तुमचा सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल स्पेस नंतर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट 8 आहेत. आता ए हा इव्हेंट बद्दल काय माहिती दिले टू गेट ॲट लिस्ट 2 हेड्स. ॲट लिस्ट शब्द आहे मित्रांनो. ॲट लिस्ट म्हणजे कमीत कमी 2 म्हणजे 2पेक्षा कमी चालणार नाही 2पेक्षा जास्त चालतील. खालच्या बाजूला मर्यादा दिलेली आहे 2पेक्षा खाली चालणारी ऍटलीस्ट 2 पाहिजे 2पेक्षा जास्त कितीही घ्या तुम्ही पण कमीत कमी 2 पाहिजे. जसं कमीत कमी 35% मार्क पाहिजे पास व्हायला 35च्या खाली चालणारी तसं या ठिकाणी काय म्हणलं ऍटलीस्ट 2 हेड कमीत कमी 2 पाहिजे 2च्या खाली चालणारी 2च्या वर कितीही चालतील 35च्या वर 100% पर्यंत मार्क मिळवलं तर तुम्ही पासच राहणार आहे पण 35च्या खाली तुम्हाला चालणार नाही. तसं 2च्या खाली चालणार 2च्या वर कितीही घ्या. त्याप्रमाणे या ठिकाणी सॅम्पल पॉईंट आलेले आहेत 4 आणि त्याप्रमाणे n of a = 4 आणि दुसरं काय दिलं व्हेरी सिंपल तर गेट द हेड ऑन द सेकंड पॉईंट. पर्टिक्युलरली सेकंड पॉईंट वरच हेड तुम्हाला बघायचं आहे. सेकंड कॉईनला हेड पाहिजे. पहिल्या आणि तिसऱ्या कॉईनवर काय आहे त्याची काही संबंध नाही आहे. सेकंड कॉईनवर हेड असलं की तो पॉईंट तुम्हाला या सॅम्पल स्पेसमध्ये या इव्हेंटच्या सेटमध्ये तुम्हाला घेत जायचं आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन 2B मधील थर्ड. यस या ठिकाणी काय दिलं होतं मित्रांनो आपल्याला क्वेश्चन 2B थर्ड मध्ये या ठिकाणी GST वर आधारित अशा प्रकारच्या फायनान्शियल प्लॅनिंग मधलं एक्झाम्पल होतं की जे व्हेरी सिंपल आहे. बघा काय दिलं होतं मिसेस रियल पेंट सोल्ड 2 tins of lust paint. Taxable value of each of the tin is 2800 रुपीज. असे 2 डबे घेतलेले होते मित्रांनो रंगाचे. सो एका डब्याची किंमत 28 म्हणून 2 डब्यांची किंमत 56 आपण काढलेली आहे. सो टॅक्सेबल अमाऊंट 56 आहे. त्याच्यावर रेट ऑफ GST 28% आहे म्हणून GST ॲट रेट ऑफ 28% आपण काढला. तो 56 ला 28 ने मल्टिप्लाय करून त्याला 100 ने भाग दिला. उत्तराला 1568. त्याचा GST जर 1568 आला तर CGST आणि HGST या GST च्या निम्मे असतो. 784 and 784 इज द CGST and HGST ऑन द गिवन. अशा प्रकारे इनवॉइस मध्ये सर्व व्हॅल्यू त्या ठिकाणी नोट केले असतात. CGST 784, HGST 784 and taxable amount 5600. So total amount किती तर ती 5600 मध्ये CGST आणि HGST मिळून त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचं असतं. समजलं? ओके राईट. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 2B मधील फोर्थ अँड लास्ट वन. अगेन देयर इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. एक अरिथमेटिक प्रोग्रेशन दिले त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं की फाइंड आउट T27 टर्म ऑफ द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन तुम्हाला फाइंड आउट करायची होती. सो त्याच्यावरून काय दिसतंय मित्रांनो द फर्स्ट टर्म इज 9 अँड द कॉमन डिफरन्स काढून बघायचा. कोणत्या तरी 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये डिफरन्स काढला मी या ठिकाणी T2 - T1 केलं 4 - 9 दॅट इज -5 आणि यांची किंमत 70 असताना T27 किती असेल या ठिकाणी दिसते ना त्याप्रमाणे तुम्हाला उत्तर काढत जायचं आहे. अंडरस्टँड फ्रेंड्स? व्हेरी व्हेरी सिंपल नो डाऊट अँड नो प्रॉब्लेम फॉर इट. सो या पद्धतीने तुम्हाला उत्तर फाइंड आउट केले. T27 = -120. 2 मार्कांचा एक्झाम्पल आहे या ठिकाणी. तर बरोबर सर्व किमती लिहायला अर्धा मार्क आहे. फॉर्म्युला लिहायला अर्धा मार्क आहे. किंमत टाकायला अर्धा मार्क आहे आणि शेवटी येस त्या स्टेपला चौकट जिथे केले T27 = -128 हे उत्तर लिहायला सुद्धा अर्धा मार्क आहे. नेक्स्ट अँड लास्ट वन ऑफ दिस क्वेश्चन नंबर 2B इज दॅट की तुम्हाला एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिले आणि ते तुम्हाला फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. ओके सो क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे मित्रांनो. 3m² + 2m - 7 = 0. ओके पहिले कम्पेअर केलं तुम्ही या ठिकाणी. कम्पेअर केल्यावर तुम्हाला A, B आणि C ची किंमत मिळाली. A ची किंमत 3 आहे, B ची 2 आणि C ची -7 आहे. इथं डेल्टाची किंमत तुम्हाला 88 मिळालेली आहे. नो प्रॉब्लेम. पण इथं सर्वात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही फॉर्म्युला लिहिता तो फॉर्म्युला कसा असतो x = 2 पण आता या ठिकाणी व्हेरिएबल कोणता आहे मित्रांनो m. सो ते तुम्हाला आउट ऑफ मार्क पाहिजे असेल तर तुम्ही हे व्हेरिएबल m लिहायला पाहिजे. बाकीचे सर्व कॅल्क्युलेशन तुम्हाला या ठिकाणी या पाठीवर दिसत आहेत. या ठिकाणी स्लेटवर दिसत आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व सॉल्व्ह केलं दिसत आहे. त्याप्रमाणे तुम्हाला उत्तर लिहित चालायचं आहे. येस अंडरस्टँड. सो सोल्युशन सेट लिहिलं आहे -1 + -√22/3
आता क्वेश्चन नंबर 3A मध्ये 2 ऍक्टिव्हिटी असेल आणि 2 पैकी एक ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची तुम्हाला ऍक्च्युअली असते. इथं या ठिकाणी दोन्ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवल्या आहेत मित्रांनो. येस, सो पहिली ऍक्टिव्हिटी होती क्रॅमर्स रूलने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं, उत्तर काढायचं होतं. सो प्रत्येक डिटर्मिनंटची व्हॅल्यू फक्त तुम्हाला काढायची, ते डिटर्मिनंट लिहिलं होतं, म्हणजे अर्धा काम तुम्हाला करून दिलं होतं, अर्धा काम तुम्हाला करायचं होतं. सो पहिला डिटर्मिनंट त्याप्रमाणे किंमत बघा. पहिला क्रॉस प्रोडक्ट पहिल्या बॉक्समध्ये 5 into 4, दुसऱ्या बॉक्समध्ये 3 into 2, दोघांचे गुणाकार करून उत्तरला 20 - 6 14. दुसरा dxच्या वेळेस काय करायचं, एक्सच्या ज्या पहिल्या कॉलम मधल्या ज्या व्हॅल्यू त्या 5 आणि 2 त्या रिमूव्ह करायच्या आणि त्याच्या जागेवर तुम्हाला कॉन्स्टंट म्हणजे -10 आणि -11च्या व्हॅल्यू तुम्हाला ठेवायच्या होत्या आणि परत तसं उत्तर काढलं. -11 to 4 -3 into 10 म्हणजे -44 + 30 दॅट इज -14. त्याला उत्तर आलं, त्याला अर्धा मार्क. dy ची किंमत -28 त्याला अर्धा मार्क. आता x ची किंमत म्हणजे dx/d, दोन्ही किंमत टाकल्यात उत्तर -1 आलं. y ची किंमत dy/d -28/14 दॅट इज -2 आणि शेवटी सोल्युशन दिलं -1 -2 त्याला अर्धा मार्क. अशा पद्धतीने व्हेरी सिंपल या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन 3A मध्ये. क्वेश्चन 3A मध्ये जी दुसरी ऍक्टिव्हिटी मित्रांनो या ठिकाणी की अनुष्का नावाची एक पोरगी आहे, मुलगी विद्यार्थिनी आहे आणि ही जी स्टुडंट आहे अनुष्का नावाची, हिला काही नंबर ऑफ 100 रुपीज आणि नंबर ऑफ 50 रुपीज नोट बद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली होती. सो तिथे क्लिअर म्हटलं होतं की 100 रुपयाच्या नोट आहे ते एक्स म्हणा आणि 50 रुपयाच्या नोट आहे ते वाय म्हणा, हे तुम्हाला दिलेलं आहे. पण कंडिशन काय होती, when the total amount of that 100 rupees and 50 rupees note is 2500, म्हणजे 100 रुपये जर एक्स नोटा असेल तर त्यांची टोटल प्राइस 100x होईल आणि 50 रुपयाचे वाय नोटा होता म्हणून त्यांची प्राइस 50y असते. ओके, सो दोघांची बेरीज 2500. सो दिस इज व्हेरी सिंपल. इक्वेशन नंबर 1 बरोबर लिहिलं असं त्याला अर्धा मार्क आहे. याला सिम्प्लिफाय केला, सर्व संख्यांना 50 ने जास्तीत जास्त 50 ने भाग जातोय, ते SCF ने 50 ने त्यांना भाग दिला आणि उत्तर आलं 26 + y = 50. करेक्ट. सो दिस इज फर्स्ट वन. आणि तशाच पद्धतीने सेकंड कंडिशन, तर नोटांच्या संख्यांची अदलाबदल केली, म्हणजे 100 रुपयाच्या ज्या आता एक्स नोटा होत्या त्या 100 रुपयाच्या त्या वाय नोटा घेतल्या आणि 50 रुपयाच्या ज्या वाय नोटा होत्या त्या 50 रुपयाच्या त्या एक्स नोटा घेतल्या, तर मिळणारी रक्कम ही अगोदरपेक्षा 500 ने कमी, म्हणजे जे अगोदर 2500 मिळत होते त्याच्यापेक्षा 500 ने कमी, म्हणजे 2000. सो म्हणजे 50x + 100y = 2000. मित्रांनो, वर्ड इन्फॉर्मेशनचं मॅथमॅटिकल कन्व्हर्जन करता येणं हे खूप व्हेरी स्ट्रॉंग इंडिकेशन करतं की तुमचं मॅथमॅटिक्स फार पक्का आहे. फक्त तुम्हाला मॅथमॅटिकल कन्व्हर्जन करता येतं का नाही ते खूप महत्त्वाचं आहे. मॅथमॅटिकल कन्व्हर्जन करता येणं म्हणजे त्याचं मॅथ्सवरची कमांड खूप स्ट्रॉंग आहे किंवा त्याला मॅथमॅटिकल लॉजिकल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे असं समजायला काही हरकत नाही. सो दुसरं इक्वेशन तयार केलं, दॅट इज त्याला सुद्धा 50 ने भागलेला, x + 2y = 40. दोन्ही इक्वेशनची बेरीज केली, दॅट इज 3x + 3y = 90. सर्वांना 3 ने भाग दिला तर x + y = 30. कारण काय झालं, इंटरचेंजिंग ऑफ द कोएफिशियंट होतं, त्याच्यामुळे मी एकदा बेरीज आणि आता एकदा सबट्रॅक्शन टेकिंग प्लेस करायचं. त्याच्यावरून नवीन इक्वेशन नंबर 4 मिळालं, x - y = 10. आणि हे नवीन जे तिसरं आणि चौथं इक्वेशन मिळालं त्याची जर बेरीज तुम्ही केली तर तुम्हाला x ची किंमत 20 आणि y ची किंमत 10 ॲज शोन इन द मॉडेल आन्सर तुम्हाला दिसतंय. अँड सो दॅट अनुष्का हॅड द नंबर ऑफ 100 रुपीज नोट = 20 अँड नंबर ऑफ 50 रुपीज नोट = 10. आणि हे उत्तर बरोबर आहे का, ते दिलेल्या कंडिशन मध्ये आपण व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या, ते उत्तर बरोबर यायला पाहिजे. आणि जर ते उत्तर बरोबर येत नसेल तर आपल्या काहीतरी चुका होत्यात, आपण असं या पद्धतीने समजून जायचं मित्रांनो. देन द नेक्स्ट वन. आता ऍक्टिव्हिटी संपल्या. आता परत क्वेश्चन नंबर 3B मधील 3 पैकी कोणते तरी 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. पहिला तर फार सोपं होतं मित्रांनो, फाइंड आउट हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5. आता डिव्हिजिबल बाय 5 म्हणजे डिफरन्स 5चा हे पक्क झालं. आता पहिली 3 अंकी संख्या की त्याला 5 ने पूर्ण भाग येतील 100 आहे. 100 ला पूर्ण भाग जातो. पहिली 3 अंकी संख्या 100च आहे आणि 5 ने भाग जाणारी पण पहिली 3 अंकी संख्या 100 आहे, म्हणून a = 100. द लास्ट वन, शेवटची 3 अंकी संख्या 999 आहे, सर्वात मोठी, पण तिला 5 ने भाग जात नाही. सो द लास्ट 3 डिजिट नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 5 इज व्हॉट. सो 995. ही लास्ट टर्म म्हणजे तिला TM पण म्हणतात, हे लक्षात ठेवा मित्रांनो. या ठिकाणी लास्ट टर्म म्हणजे TN म्हणजे L म्हणजे TN. हे जर समजलं असेल आपल्याला तर मग उदाहरण सोडवणं फार आपल्याला या ठिकाणी सिंपल असतं. हे आपल्याला या ठिकाणी समजणं खूपच महत्वाचं. एकदा हे समजलं की कोणतीही आपल्याला अडचण नसते. हेच खूप महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो. जस्ट अ मिनिट. फाईन.
सो व्हॉट इज दिस वन? सो इथं आपण डिफरन्स 5 मिळाला, आपल्याला फर्स्ट टर्म आपले लास्ट टर्म मिळाले, आपल्याला कॉमन डिफरन्स म्हणून गेला, आपल्याला नंबर ऑफ टर्म्स फक्त एनची किंमत फाइंड आउट करायची आहे. सो एनची किंमत जर तुम्हाला मित्रांनो फाइंड आउट करायची असेल सो व्हेरी व्हेरी सिम्पल. या ठिकाणी टी एन जेव्हा जेव्हा एनची किंमत ए दिलं आहे, लास्ट टर्म दिलेलं आहे, फर्स्ट टर्म दिलं आहे, आणि जर तुम्हाला डिफरन्स माहिती असेल तर एनची किंमत नाही, टी एनचा फॉर्म्युला वापरायचा. दॅट्स व्हेरी व्हेरी सिम्पल. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही, येत नाही. बस व्हेरी सिम्पल. एनची किंमत आली या ठिकाणी 178. सो देअर आर 3 डिजिट नंबर्स. Natural numbers which are divisible by 5 are 178. So question number 3B मधील सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी असं होतं मित्रांनो की मलिक गॅस एजन्सी ओके त्यांनी काही वस्तूपर्यंत घेतली आणि नंतर ती विक्री केली. मग घेताना त्यांनी काही टॅक्स भरला आणि विकताना त्यांनी काही टॅक्स भरला. घेताना जो टॅक्स आपण म्हणजे जेव्हा आपण ॲट द टाइम ऑफ परचेस जो टॅक्स भरतो दॅट इज कॉल्ड द इनपुट टॅक्स क्रेडिटेड, आणि जो आपण विकताना भरतो दॅट इज द आउटपुट टॅक्स. लक्षात ठेवा. सो इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स या दोन गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. सो ओके. सो त्यांनी बघा परचेस करताना त्यांनी 24,500 रुपयाला ती वस्तू घेतली, त्यावेळेस त्यांनी 5% प्रमाणे जीएसटी भरला. तो आला 1225. हा त्यांचा जो जीएसटी होता तो इनपुट टॅक्स क्रेडिटेड किंवा ITC होता. आणि मग नंतर तीच वस्तू त्यांनी विकली, ती 26,500ला विकली. सो 26,500ला जेव्हा त्यांनी विकली म्हणजे याचा अर्थ 26,500 वर त्यांनी परत एकदा जीएसटी ॲट अ रेट ऑफ 5% कॅल्क्युलेट केला. सो ॲट अ रेट ऑफ 5% जेव्हा त्यांनी कॅल्क्युलेट केला तेव्हा तो टॅक्स आला 1,325. सो हा त्यांनी कलेक्ट केला, दॅट इज द आउटपुट टॅक्स. आणि मग पेएबल जीएसटी म्हणजे किती, तर अगोदर भरलेला होता काहीतरी, आता त्यांनी कलेक्ट केला, दोघांची सबट्रॅक्शन. सो पेएबल जीएसटी म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिटेड. सो 1,325 मधून 1,225 ते मायनस करतील, कारण त्यांनी 1,225 अगोदरच परचेस करतानाच भरलेला होता आणि 1,325 त्यांनी कलेक्ट केला, म्हणजे जास्तीचा किती कलेक्ट केला तर 100 रुपये. सो पेएबल जीएसटी ओनली 100. सो CGST is half of the payable GST, that is 100 upon 2 that is 50, and CGST equal to again and UTGST. आता या ठिकाणी काय झालं, टेरिटरी जी होती युनियन टेरिटरी होती म्हणून त्याला SGSTच्या ऐवजी स्टेटच्या ऐवजी त्या ठिकाणी UTGST आला. एवढाच फरक पडला, फरक काहीच फरक पडला नाही. CGST SGST UTGST हे पेएबल जीएसटीच्या निम्मेच असतात, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ते बघा या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे, ते आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे बरोबर, कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पुढे जाऊया बघा मित्रांनो. हा पार्ट होता. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला सांगितलं की सर पाय डायग्राम आम्हाला माहिती नाही. व्हेरी सिम्पल मित्रांनो, पाय डायग्राम अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिली होती. तुम्हाला सेंट्रल अँगल काढायचा असतो. सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ पर्टिक्युलर ॲटम अपॉन द टोटल व्हॅल्यू ऑफ द ऑल ॲटम इंटू 360. त्याप्रमाणे बघा इथं थर्ड कॉलम जो आहे तो थिटा काढण्याचा आहे, तो या पद्धतीचा आहे. थिटा कॅल्क्युलेट करायचा. प्रत्येक थिटा बरोबर काढला असेल तुम्ही तर या टेबलला 1 मार्क मिळतो, आणि उरलेले जे 2 मार्क आहेत मित्रांनो ते या ठिकाणी तुम्हाला या पाय डायग्रामला असतात. या पाय डायग्राम मध्ये जर सर्व अँगल बरोबर घेतले असतील तर 1 मार्क मिळेल, आणि प्रत्येक सेक्टर मध्ये बरोबर माहिती लिहिली असेल विथ अँगल अँड द नेम, जसं मराठीचे इंग्रजीचे सायन्स सोशल सायन्स वगैरे वगैरे, आणि बरोबर सर्व प्रॉपर असेल तर या पाय डायग्रामला तुम्हाला 2 मार्क पूर्ण मिळतील. आणि अगोदरचा जो टेबल तुम्ही तयार केला त्याला पूर्ण 1 मार्क तुम्हाला मिळेल. असं 3 मार्कांचं हे तिसरं B मधलं एक्झाम्पल होतं. असे 3 एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी होते विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला 3 पैकी कोणते 2 तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते. नाव कम टू द क्वेश्चन नंबर 4. And the question number 4 is that the box containing, okay, परत एकदा व्हेरी सिम्पल प्रोबॅबिलिटी वरचा एक्झाम्पल होता. खूपच सोपं, म्हणजे ही लॉटरी लागली मित्रांनो. जर आपल्याला क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर समजा प्रोबॅबिलिटीचा एक्झाम्पल आहे तर तुम्हाला तुमच्यासाठी आपल्या सर्वांसाठी लॉटरी आहे. सो या ठिकाणी एक बॉक्स कंटेनिंग द तिकीट फ्रॉम बेअरिंग द नंबर फ्रॉम 1 to 30, म्हणजे 1 ते 30 नंबर असलेले तिकीट त्या ठिकाणी एका बॉक्समध्ये ठेवलेले होते. येस इक्वल टू 1 to 30 लिहिलं. सो या नाव इक्वल टू नॅचरल 30. बघा 1 मार्क तुम्हाला अगदी सहज या ठिकाणी मिळून गेला. आता पुढे हे काय होतं मित्रांनो, द तिकीट बेअरिंग द नंबर इज अन ऑड नंबर. जो तिकीटवर जो नंबर येणार आहे तो ऑड नंबर पाहिजे. ऑड नंबर कोणते कोणते आपल्या सर्वांना माहिती पाहिजे, उलटं नको व्हायला पाहिजे मित्रांनो. नाही तर बरेच विद्यार्थी मित्र काय करतात, इव्हन नंबर लिहून टाकतात ते ऑड समजून. ऑड म्हणजे विषम संख्या की ज्यांना 2ने भाग जात नाही अशा संख्यांना आपण ऑड नंबर म्हणतो. 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29. These are the 15 numbers which are the odd numbers from 1 to 30. येस. सो यात ते पर्टिक्युलरली शब्द या ठिकाणी बघायचे. शब्द खूप महत्वाचे. तुम्हाला जे विचारलेलं आहे त्याप्रमाणे काम करायचं. या नाव इज 15 पण येते प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची मित्रांनो. सो प्रोबॅबिलिटी इज नथिंग बट P of A इक्वल टू N of A अपॉन N of S. किमती टाकायच्या. N of A मध्ये म्हणजे A या इव्हेंट मध्ये किती पॉईंट आलेत आणि S मध्ये किती पॉईंट आहेत दोघांचे या ठिकाणी डिव्हिजन करायचे. 15/30 ने आपण 15ला 30 ने भाग दिला. 1 upon 2 इज द आन्सर. And hence we get the second mark. What is the last one? पुढचे बघा 1.5 मार्क कुठे कुठे आहेत. B is the event that a complete square number.
तो नंबर जो येणार आहे ना तिकीटवरचा तो कम्प्लीट स्क्वेअर पाहिजे, स्क्वेअर, राईट. सो स्क्वेअर नंबर कोणते कोणते बघा 30 पर्यंत, 1 4 1 4 9 16 and 25, correct. So these are the only 5 numbers are there which are the perfect square numbers. So P of B equal to N of B upon N of S, and we get 5 upon 30 and 1 upon 6 is the answer, correct. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 4-2. लेट द नंबर ऑफ स्टुडंट. बघा या ठिकाणी काय दिले बघा या ठिकाणी, हा संत्रे या ठिकाणी शाळेमध्ये एका वर्गात वाटप करण्यासाठी संत्री आणलेली आहे आणि संत्री वाटप करताना त्या ठिकाणी 540 संत्रे आणले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि जर ते सर्व विद्यार्थ्यांना वाटप करायचे आहे, समजा जर 30 विद्यार्थी जर जास्त वाढले तर प्रत्येकाला मिळणारी संत्र्याची संख्या 3 ने कमी होणार होती. सो या ठिकाणी बघा कसं तयार केलं या ठिकाणी, की समजा नंबर ऑफ स्टुडंट जर x असतील, बघा नंबर ऑफ स्टुडंट जर x असतील तर 540 ला जर x ने भागला, बघा नंबर ऑफ स्टुडंट जर समजा 54 झाले असेल तर 540 54 ने भाग द्या, प्रत्येकाला किती संत्री भेटेल 10. या ठिकाणी किती विद्यार्थी आपल्याला माहिती नाहीये. सो x मानलं तर नंबर ऑफ स्टुडंट जर x मानले तर नंबर ऑफ ऑरेंजेस गेट टू द ईच स्टुडंट दॅट्स इक्वल टू 540 अपॉन x. येस, हाफ मार्क्स. आणि मग अशा प्रकारे जर 30 विद्यार्थी वाढलेत तर नंबर ऑफ स्टुडंट ज्या अगोदर x होते त्यामध्ये x + 30 होतील, तेव्हा प्रत्येकाला मिळणारी जी संत्र्यांची संख्या आहे ती परत 540 ज्या तुम्ही x + 30 ने भाग दिला तर तेवढे संत्रे त्याला मिळतील. पण अगोदर मिळणारे संत्रे आणि नंतर मिळणारे संत्रे या दोघांमधला डिफरन्स हा 3चा आहे, म्हणजे 3 ने कमी झाले, म्हणून अगोदर मिळणारी संत्रे म्हणजे 540 अपॉन x मायनस नंतर मिळणारे संत्रे म्हणजे 540 अपॉन x + 3, आणि त्या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो अगोदर मिळणारे जास्त होते नंतरचे कमी आहेत, म्हणून दोघांचा फरक बरोबर 3चा आला. याप्रमाणे इक्वेशन तयार करायचे मित्रांनो. इक्वेशन तयार केल्यानंतर याला सिम्प्लिफाय करायचे. वी गेट द सिंपल क्वाड्रेटिक इक्वेशन दॅट इज x² + 30x - 5400 = 0. सो या 5400ची अशी फोड करा की त्यांची सबट्रॅक्शन 30 यायला पाहिजे, आणि म्हणून 9 + 54, म्हणून 9 आणि 6 54, ते 1 1 0 1 1 ठेवून दिला. 90 आणि 60 बरोबर दोघांमधला डिफरन्स 30 आला. क्वाड्रेटिक इक्वेशन जेव्हा सॉल्व्ह केलं तेव्हा एक उत्तर पॉझिटिव्ह आणि एक उत्तर निगेटिव्ह आले. पण x काय आहे ते नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत मित्रांनो. स्टुडंटची संख्या कधी निगेटिव्ह नसतेच. So the x equal to -90 is never possible, and hence x is not equal to -90. म्हणून एकच उत्तर पॉसिबल आहे, दॅट इज 60. हे लिहायला सुद्धा अर्धा मार्क आहे मित्रांनो. एक व्हॅल्यू ऍक्सेप्टेबल नाहीये हे लिहायला सुद्धा मार्क असतात, ते नीट लक्षात घ्या. म्हणून या पूर्ण प्रक्रियेमध्ये जे विद्यार्थी होते ते नंबर ऑफ स्टुडंट 60 आले, हे आपल्याला समजून येणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये जे थर्ड एक्झाम्पल आहे या ठिकाणी, दॅट इज व्हॉट, दॅट क्वेश्चन इज व्हॉट द हमीद अँड जोसेफ, ए आणि बी पासून दोन्ही जण एकदा एकमेकांकडे धावतात आणि एकदा एकाच बाजूने दोन्ही धावतात आणि दोन्ही एकमेकांना कॅच करतात. सो म्हणजे एकमेकांना ते रीच टू द इच अदर किंवा मीट इच अदर आफ्टर सम टाइम. सो ते या ठिकाणी कंडिशन दिले. सो इथं आम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे मित्रांनो, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. हा फॉर्म्युला जर वापरला तर पहिल्या कंडिशन प्रमाणे इक्वेशन तयार झालं, x/3 + y/3 = 30. त्यांना दोघांना जर 3 ने गुणाकार करून झालं तर x + y = 90 होतं. आणि दुसऱ्या कंडिशन प्रमाणे दोन्ही एकाच बाजूला धावत गेले तरी आम्ही त्या जोसेफला पकडतो, आणि जेव्हा त्या ठिकाणी पकडतो ते 3 तासानंतर पकडतो. ती कंडिशन अशी होते मग की 3 तासांपर्यंत तो हमीद ती 30 अधिक पुढचा डिस्टन्स तो क्रॉस करतो. दोघांमधला डिफरन्स 30 किलोमीटरचा असतो. कसं काय ते जरा एकदा प्रॅक्टिकली तुम्ही थिंकिंग करा. एक्झाम्पल मित्रांनो, 2 विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकत्र या आणि एकाने जोसेफ समजा आणि एकाने हमीद समजा, आणि दोघांनी कृती करून बघा. तुम्हाला इक्वेशन समजतात का ते एकदा पक्के बघा. खूप महत्वाचं आहे की प्रॅक्टिकली थिंकिंग करा मित्रांनो. दोघांनी एकाने हमीद व्हा एकाने जोसेफ हो, ते जसे धावले तसा विचार करा, आणि दोघांना फरक दुसऱ्या इक्वेशन मध्ये बरोबर 30 येतोय का 30 किलोमीटरचे ते एकदा तुम्ही व्हेरीफाय करा. तुम्हाला समजेल की बरोबर आहे की इक्वेशन असं तयार झालेलं आहे. आणि एकदा हे समजलं की तुम्हाला उत्तर मिळेल. त्यावरून तुम्हाला असं दिसेल की जोसेफचा जो स्पीड आहे तो जास्त होता, दॅट इज 50 km/h, आणि हमीदचा जो स्पीड आहे हमीदचा जो स्पीड आहे तो सर्वात जास्त होता, तो म्हणजे 50 km/h, आणि जोसेफचा जो स्पीड आहे तो 40 km/h होता. हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 4 होता. युनिट वगैरे सर्व बरोबर लिहायला अजिबात विसरायचं नाही मित्रांनो. युनिट विसरलात तर मार्क सुद्धा आपल्या जाण्याची शक्यता आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो, ड्रॉ द ग्राफ्स ऑफ द इक्वेशन x + 2y = 4 and 3x + 6y = 12 and what do your observation. सो या ठिकाणी बघा टेबलचं इक्वेशन, 1 नंबरच्या टेबलचं इक्वेशन बरोबर तुम्ही तयार केलं असेल तर त्याला तुम्ही जर इक्वेशन फर्स्टचं टेबल तयार बरोबर केलं असेल त्याला अर्धा मार्क, दुसऱ्या इक्वेशनचं टेबल तयार केलं त्याला अर्धा मार्क, ग्राफ बरोबर काढून त्याला कन्क्लुजन दिलं त्याला 1 मार्क आहे, आणि कन्क्लुजन बरोबर लिहायला 1 मार्क आहे. काय काय कन्क्लुजन आहे बघा मित्रांनो. एक क्लिअर दिसतंय या ठिकाणी की दोन्ही एक्सचे जे कोएफिशियंट आहे
आणि त्याच्या जर तुम्ही रेशो तो पण 1/3 येतोय, वायचा पण कोएफिशियंट जर तुम्ही रेशो घ्या तो पण 1/3 येतोय, आणि कॉन्स्टंटचा पण जर तुम्ही जरी रेशो घ्याल तरी तो पण 1/3 आहे. असं जेव्हा तिघांचाही रेशो 1/3 1/3 1/3 म्हणजे सारखा आला तेव्हा तेव्हा जे इक्वेशन त्या ठिकाणी तुम्हाला मिळतात ना, ते दोन्ही इक्वेशन कोइन्साइड असतात. लक्षात ठेवा, कोइन्साइड एकच असतात. हे तुमचं ऑब्झर्वेशन या ठिकाणी यायला पाहिजे. व्हॉट युअर ऑब्झर्वेशन? तसं म्हणायचं की बोथ लाईन्स आर कोइन्साइड. सो हाऊ मेनी सोल्युशन्स डू यू द इक्वेशन हॅव? येस, हाऊ मेनी इक्वेशन? सो हाऊ मेनी सोल्युशन? जर ते दोन्ही कोइन्साइड आहेत तर त्याच्यामध्ये इन्फायनाइट नंबर ऑफ पॉईंट हे कॉमन आहेत, आणि जेवढे पॉईंट दोन लाईनमध्ये कॉमन असतात मित्रांनो तेवढे सोल्युशन असतात. म्हणजे देअर इज इन्फायनाइट सोल्युशन्स आहेत. हे दोन कन्क्लुजन तुमचे खूप महत्त्वाचे. हे दोन कन्क्लुजन तुम्ही बरोबर लिहिले तरच तुम्हाला 1 मार्क मिळेल, नाहीतर मिळणार नाही. आणि शेवटचं होतं फाइंड आउट स्पीड, अशा पद्धतीने तुमचे दोन्ही कन्क्लुजन तिथं बरोबर लिहायचे होते, आणि असं फक्त बरोबर कन्क्लुजन लिहायला तुम्हाला मार्क. शेवटचे क्वेश्चन होता मित्रांनो की फाइंड आउट द स्पीड ऑफ द वॉटर करंट. बोटवर जाणारा एक विद्यार्थी आहे, तो एकदा वॉटर करंटच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम असं 36 किलोमीटर जाऊन परत येतोय, 36 किलोमीटर जातोय आणि 36 किलोमीटर परत येतो आहे. आणि जर बोटच्या स्पीड या ठिकाणी दिलेला आहे तर त्या पाण्याचा प्रवाहाचा वेग तुम्हाला विचारला आहे, तो स्पीड ऑफ द वॉटर करंट तुम्हाला या ठिकाणी एक्स मानायचा आहे. आणि ते म्हणल्यानंतर स्पीड ऑफ द बोट तुम्हाला माहिती आहे, प्रवाहाच्या दिशेने जाताना दोन्ही स्पीडची बेरीज होते, आणि प्रवाहाच्या दिशेने म्हणजे अपस्ट्रीमला येताना बघा, प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अपस्ट्रीम. अपस्ट्रीम म्हणजे वर 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 जाणं, सो विरोधी. सो प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीमला जाताना दोन्ही स्पीडची बेरीज 12 अधिक x, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना त्यांच्या स्पीडची वजाबाकी. पण स्पीडची वजाबाकी करताना लक्षात ठेवायचं, बोटच्या स्पीड हा जास्त असतो, बोटच्या स्पीडमधून प्रवाहाचं स्पीड वजा करायचं आहे. हे ज्याला नाही समजलं त्याचं उत्तर हमखासपणे चुकेल. हे या ठिकाणी समजलं तर इक्वेशन आपल्या समोर या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो, त्याप्रमाणे इक्वेशन फॉर्म करायचं, आणि त्याच्यामध्ये दोन किमती तुम्हाला मिळतात, एक प्लस आणि एक मायनस. त्यातले मायनस स्पीड ऑफ द वॉटर करंट इज नेव्हर निगेटिव्ह म्हणून एक कॅन्सल करायची, आणि उरलेली किंमत आपण या ठिकाणी फाइंड आउट करायची, आणि ती येते स्पीड ऑफ द वॉटर करंट इज 6 किलोमीटर्स पर आवर. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मॉडेल आन्सर तुम्हाला समजले विद्यार्थी मित्रांनो. मी आता तुम्हाला सर्वांना जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी पाहतील त्यांनी पहिले प्रश्नपत्रिका बघून घ्या, त्याप्रमाणे लिहा. लिहिल्यानंतर परत तपासून घ्या आपण स्वतः की हे बरोबर आहे का आपलं, आणि किती मार्क पडले त्यासाठी मी तुम्हाला एक लिंक देणार आहे. त्या लिंकवर आपल्याला माहिती भरून आपला ईमेल ID टाकून आपल्याला हे मार्क किती पडले 40 पैकी ते आपण स्वतःच घरी तपासून मला या ठिकाणी पाठवायचं आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनो खूप खूप धन्यवाद की आपण या ठिकाणी जोडतात, आणि आपण खूप खूप चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतायत. मला खूप आनंद वाटतो की जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी जुळलेले आहेत, सब दोस्त हमारे बहुत अच्छी तरह से स्टडी कर रहे. मला खूप आनंद वाटतो की हे सर्व विद्यार्थी मित्रांना निश्चितच गणितामध्ये कोणतीही अडचण आणि जर अडचण आली असेल तर ही मॉडेल आन्सर तुम्ही एकदा बघाच, आणि हे चॅनल पण लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना की कसा पेपर असतो आणि कसे उत्तर लिहायचं असतं हे समजलं विद्यार्थी मित्रांनो, की गणिताची भीती दूर होत असते. एवढं मी या ठिकाणी सांगतो. दिवाळी